TCS कंपनी पुढच्या आर्थिक वर्षात 2% कर्मचारी कपात करणार असल्याचं समजतंय आणि त्यानुसार देशभरातल्या TCSच्या कंपनीमधनं तब्बल 12,200 जणांची नोकरी जाणार आहे। याबाबतच हिंजवडी परिसरात असलेल्या TCS कंपनी समोरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। काही प्रतिक्रिया देखील त्यांनी जाणून घेतल्यात, आपण ते देखील पाहूया। टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस या कंपनीमधून तब्बल 12,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। याचं कारण म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे, तशी माहिती आता समोर आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलं तर अशा पद्धतीची माहिती समोर येत होती, परंतु आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणत्याच कंपनीने आपले कर्मचारी जे आहेत ते कपात केलेले नाही आहेत। आणि आता ज्या कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य कमी आहे त्यांना ह्या आपली नोकरी गमवावी लागणार आहे, कारण की दुसऱ्या ठिकाणी जर त्यांचं ट्रान्सफर केलं तर ते तिथे देखील त्यांचं काम होणार नाही असं देखील आता माहितीमध्ये समोर येत आहे। आणि ह्या लोकांना सर्वांना नोटीस देखील देण्यात येणार आहे आणि नोटीस पिरियड असेल किंवा त्यांनी जास्तीचं काम केलं त्याचा देखील शुल्क त्यांना दिला जाणार आहे। TCS कंपनी ही देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि तब्बल 6 लाखपेक्षा अधिक कर्मचारी त्या कंपनीमध्ये काम करतात आणि त्यापैकी 12,200 कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे। याचं मुख्य कारण म्हणजे AI टेक्नॉलॉजीचा वापर होत असल्यामुळे ही वेळ आता ह्या कर्मचाऱ्यांवरती येणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, हिंजवडी, पुणे। आम्ही ह्या तक्रारी लेबर कमिशनरच्या ऑफिसमध्ये आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे देणार आहे। आमचं त्यांना एकच विनंती आहे केंद्र सरकारला की आपण या IT कंपनीजला एवढ्या सगळ्या ACZच्या फॅसिलिटीज देतो, एवढे टॅक्स बेनिफिट देतो आणि हे सगळं आपण त्यांना वर्कफोर्स सस्टेन करण्यासाठी देतो, हायर अँड फायरसाठी नाही। बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की एम्प्लॉईज बेंचवरती असेल, 10-10 वर्ष एम्प्लॉईज कंपनीत आहेत, पण जर 30 दिवस बेंचवर गेले तर लगेच त्यांना कंपनी काढून टाकते। तर जर केंद्र सरकार IT कंपनींना एवढं सपोर्ट करत असेल, सस्टेन करत असेल, त्यांना ग्रोथ व्हायला मदत करत असेल तर ह्या कंपनीज एम्प्लॉईजला सस्टेन आणि सपोर्ट का करू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।